वितरित केल्याप्रमाणे माननीय सभापती महोदय, मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना परराज्यातील विद्यापीठांच्या पदव्यांच्या आधारे पदोन्नती दिल्याबाबतचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला होता। याचं उत्तर सविस्तर देण्यात आलेलं आहे, पण या उत्तरालाच माझी हरकत आहे। त्याचं कारण आहे की प्रश्नाच्या उत्तराला आपण असं म्हटलंय की या परराज्यातल्या डिग्र्या ज्या आहेत त्या आम्ही दिलेल्या नाहीत, पण आपण जर पाहिलं आपली हरकत आहे तर दुरुस्त करायचं का हे विचारलं पाहिजे, नंतर विचारायला सुरुवात केली पाहिजे। माझी हरकत अशी आहे की अभियांत्रिकी व तांत्रिक पदासाठी येणाऱ्या पदोन्नती प्रस्तावाची परीक्षण करताना पदोन्नती समितीने AICTE आणि UGC निर्देशानुसार संबंधित पदव्यांची पडताळणी करण्यात येत असून दूरस्थ पद्धतीने प्राप्त पदव्या नियमबाह्य आहेत, प्रस्तावित आणलेल्या नाहीत असं त्यांनी म्हटलंय। पण अशा प्रकारचे किती प्रस्ताव त्या ठिकाणी आलेले आहेत याची सविस्तर माहिती त्यांनी दिलेली नाहीये। त्याचबरोबर आपण या संबंधातली चौकशी समिती खऱ्या अर्थानं गठीत केली पाहिजे असं मला वाटतं। प्रश्न आणि उत्तर झालेलं आहे, मी छापलेलं आहे, तुमची उत्तराला हरकत आहे तर मंत्री महोदयाला विचारलं पाहिजे की तुम्हाला उत्तर दुरुस्त करायचं आहे काय। माझी उत्तरालाच हरकत आहे, त्यामुळे या आणि बसा खाली आपण आता मंत्री महोदय बोला, तुम्हाला काय दुरुस्ती करायची का? नाही सभापती महोदय, बसा विचारा। या ठिकाणी ज्या भरती झाली त्या भरती प्रक्रियेमध्ये बाहेरच्या पदव्या आणि AICTE आणि UGCच्या निर्देशानुसारच्या ज्या पदव्या त्याच्या पडताळणी करण्यात आली असं उत्तरात म्हटलंय। आणि दुसरीकडे आपण म्हणताय की अशा प्रकारचे सर्टिफिकेट आम्ही स्वीकारलेच नाहीत, तर यावर किती प्रस्ताव आलेत याची सविस्तर माहिती मला देण्यात यावी। त्याचबरोबर याची सखोल चौकशी समिती करून विशिष्ट कालमर्यादेमध्ये याचा अहवाल सादर करण्यात येणार आहे का, आणि अशा किती पदोन्नत्या या ठिकाणी नाकारण्यात आलं याचंही सविस्तर उत्तर या ठिकाणी अपेक्षित आहे। मला असं वाटतं की ज्या अधिकाऱ्यांनी हे उत्तर दिलेलं आहे त्या अधिकाऱ्यांची पण सखोल चौकशी आपण करणार आहात का? सभापती महोदय, सभागृहांमध्ये सदस्यांनी मांडलेलं म्हणणं जे आहे ते खरं मानायचं असतं, पण आत्ता माझ्याकडे ज्या पद्धतीचा रिपोर्ट आलेला आहे त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं कुठलीही पदोन्नती ही सेवा प्रवेश नियमाच्या बाह्य कुठलीही पदोन्नती झालेली नाही आहे सभापती महोदय। आणि त्याचप्रमाणे त्यांचा जो आक्षेप होता की बाहेरच्या युनिव्हर्सिटीमध्ये पदव्या घेतलेल्या लोकांना इथे दिलेलं आहे, तसंही काही आढळून आलेलं नाही आहे सभापती महोदय। तरी सदस्यांचं म्हणणं इथे सभागृहात खरं धरून आपण परत एकदा याचा अहवाल मी मागवून घेईन। सन्माननीय सदस्य अमित गोरके साहेबांनी जो प्रश्न विचारलाय तो माहितीच्या आधारेच विचारला आणि आपण त्याची सत्यताही ग्राह्य धरताय। सभापती महोदय, परराज्यातील डिस्टन्स एज्युकेशनच्या पदव्यांच्या आधारे पदोन्नती देण्यास पिंपरी चिंचवड महापालिकेसह अनेक महानगरपालिकांमध्ये बंदी घालण्यात आली। UGC आणि AICTEच्या नियमानुसार अभियांत्रिकी तांत्रिक शिक्षणाच्या दूरस्थ पदव्या ह्या अवैध आहेत, दादाने त्याची कल्पना आहे। त्या पदव्यांच्या आधारे नोकरी किंवा पदोन्नती नियमबाह्य आहे। महाराष्ट्र शासनाच्या मान्यताप्राप्त किंवा राज्य विद्यापीठाच्याच पदव्या आपण ग्राह्य धरतो। गेल्या 10 वर्षात महापालिकेत पदोन्नती मिळवताना अनेक कर्मचाऱ्यांनी कर्नाटक असेल, आसाम, सिक्कीम, राजस्थान, केरळ या राज्यातील विद्यापीठांच्या पदव्या त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत, ही वस्तुस्थिती आहे। महापालिकेनं कर्मचाऱ्यांची चौकशी वा कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही, उलट स्थानिक अधिकारी यांच्याशी हातमिळवणी करून त्या पदव्यांचा आधार त्या ठिकाणी घेतलेला आहे। आयुक्त अशा प्रकारच्या बोगस प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांना सुद्धा पाठीशी घालतायत असा आरोप अनेकदा त्या ठिकाणी झालेला आहे। माझा प्रश्न या ठिकाणी सभापती महोदय आहे, परराज्यातील पदवीच्या आधारे पिंपरी चिंचवड महापालिकेत
किती कर्मचाऱ्यांची भरती केलेली आहे आणि किती कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आलेली आहे. आपण म्हणताय असं काही झालेलं नाहीये. आपण पुन्हा याची चौकशी करा, माहिती पटलावर ठेवा. कदाचित अधिकाऱ्यांचं ब्रीफिंग चुकीचं असू शकतं. आपल्याला वस्तुस्थिती आपल्यापासून दडवली जाऊ शकते आणि त्यामुळं प्रशासनानं चौकशी केली का? कोणती कारवाई केली? अर्थात आपण प्रश्नच मानायला तयार नाही, त्यामुळे चौकशीने कारवाईचा प्रश्न उद्भवत नाही. आणि राज्यस्तरावर अशा इतर महापालिकेत अशा प्रकारच्या पदोन्नती मिळवण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेत या संदर्भात प्रिकॉशनरी मेजर सभापती महोदय हल्ली असं झालं की जाऊन पश्चिम बंगालला त्या ठिकाणी सीमेवरनं लोक येतात, तिथे एखाद्या बॉर्डरवरच्या शाळेत किंवा महाविद्यालयात प्रवेश करतात आणि तिथला आधार आणि तिथल्या पदविका घेऊन आपल्या इथे अतिक्रमण आपल्या स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगारावर किंवा नोकऱ्यांवर होत असतं. आणि त्यामुळे वरकरणी हा गंभीर विषय आपल्याला साधा वाटत असला तर अत्यंत गंभीर आहे. तर या संदर्भामध्ये राज्यातल्या या ठिकाणच्या सर्व महापालिकेत सुदैवानं आदरणीय दादा सुद्धा या ठिकाणी मंत्री आहेत, त्यांच्या खात्याशी संबंधित युनिव्हर्सिटी महाविद्यालय आहेत. तर मला वाटतं आपण आणि दादानी मिळून या संदर्भात एक राज्यस्तरावरची तपशीलवार माहिती घेऊन या सभागृहाच्या पटलावर सादर करावं, अशा प्रकारची माझी नम्र विनंती आहे. सभापती महोदय, जसं मी सांगितलं तसं AICTE आणि UGCच्या कडनं आपण हे सगळे प्रस्ताव तपासून घेतले होते. दुरुस्त पद्धतीचे पण आपण हे केले होते. ते अस्वीकार पण करण्यात आलेलं आहे असं आपण उत्तर दिलेलं आहे. तरी या सगळ्या सदस्यांच्या भावना लक्षात घेता शासनाकडनं ह्याची चौकशी करण्यात येईल आणि 3 महिन्यामध्ये त्यांच्याकडनं अहवाल मागवण्यात येईल. त्या बाहेरच्या आहे त्या म्हटलं आहे, पण आपल्या महाराष्ट्रातली जसं आता YCME आहे तर त्याची पदवी याच्यात ग्राह्य धरणार आहे का तुम्ही? कारण की तुम्ही महाराष्ट्राबाहेरच्या दूरस्थ शिक्षण संस्था असं म्हटलं आहे. म्हणजे राज्यात आपल्या जे आता YCME नाशिकचं आहे त्याच्या पदविका किंवा पदवी असेल तर त्या ग्राह्य आहे का? आपण आत्ता विषय आहे की महाराष्ट्र बाहेरच्या ज्या युनिव्हर्सिटी आहेत तिथे घेतलेल्या पदव्या आपण इकडे स्वीकार करू शकत नाही. त्यामुळं महाराष्ट्रातल्या ज्या युनिव्हर्सिटी ज्या ॲफिलेटेड आहेत त्यांच्या पदव्या ज्या AICTEच्या आणि UGCच्या नियमाप्रमाणे असेल तर त्या स्वीकार करू. प्रश्न क्रमांक 2, 7,606 शशिकांत